नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की तुम्ही नक्की तुमच्या घरी कोणता आटा यूज करत आहात ते फार महत्त्वाचं आहे। कारण सध्या आपण बऱ्याचदा अशा ठिकाणी राहतो की जिथे आपल्याला चक्की आटा म्हणजे गहू आणून किंवा बाजरी आणून जवळच्या एखाद्या चक्कीमध्ये दळून आणणं पॉसिबल नसतं। कारण आता सध्या आम्ही क्वार्टर्समध्ये जिथे राहतोय तिथे जवळजवळ आसपास 5 ते 10 किलोमीटर अंतरावरती मला तरी अजून एकही चक्की दिसलेली नाही आहे। त्यामुळे मागचं 1 वर्ष झाले आम्ही इथे आलो तेव्हापासून आम्ही फक्त आणि फक्त रेडीमेड आटाच वापरत आहोत। तर मला एवढ्या 1 वर्षभरामध्ये साथ दिलेली आहे आशीर्वाद आटाने। तुम्हाला मी सेल्फी कॅमेराने शूट करते म्हणून ते उलट दिसत आहे, पण हा आहे आशीर्वाद आटा ITCचा। तर हा खरंच खूप चांगला असतो कारण हे पूर्णपणे सील केलेलं असतं आणि यांची एक्सपायरी सुद्धा 3 मंथपर्यंतच असते। त्याच्यामुळे 3 महिन्यानंतर तो वापरायचा नाही आहे। पण बऱ्याच ठिकाणी काय होतं ना, आपल्याला बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने चक्की आटा म्हणून आपल्याला तो दिला जातो किंवा जसा हा त्रिनिती चक्की आटा म्हणून आहे आणि ह्याचं आहे मिस शर्मा आटा चक्की खौर चाक मलाल खौर म्हणून इथे त्यांनी मॅन्युफॅक्चर्ड अँड पॅकेज्ड बाय लिहिलेलं आहे। 5 kgचा हा आहे। मी तुम्हाला याचा फोटो दाखवते आहे। ॲक्च्युली हे आम्ही जुलै महिन्यामध्ये म्हणजे आत्ता आहे 18 ऑगस्ट आज आहे आणि हा आम्ही जुलै महिन्यामध्ये मागच्या महिन्यात हा आणला होता। तेव्हा याची मॅन्युफॅक्चरिंग डेट ही 7/2026 म्हणजे जुलै 2026 अशी दाखवलेली होती। म्हणून दीपकने हा आटा आणला होता। पण खरं सांगू का, तर या आट्याचं जे पॅकेजिंग आहे ना ते हे अशा धाग्याने केलेलं आहे आणि त्यामुळे काय होतं, याच्यामध्ये एअर इझिली जाते आणि एअर इझिली गेल्यामुळे काय होतं, त्याची खराब होण्याचे चान्सेस हे जास्त असतात। ह्याच्यामध्ये सुद्धा बेस्ट बिफोर 3 months फ्रॉम द मॅन्युफॅक्चरिंग दिलेलं आहे। म्हणजे मला हा आटा आणून अजून फक्त 1च महिना झालेला आहे। जुलैमध्ये मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि आता आहे ऑगस्ट। तर 1 महिन्यामध्येच मी तुम्हाला सांगते, आत्ता मी काल चपाती बनवताना मला त्याच्यामध्ये दिसलं की एवढे म्हणजे अळ्या झालेल्या आहेत अक्षरशः त्याच्यामध्ये आणि मला हे अचानक दिसलं। आय वॉज रिअली व्हेरी शॉक्ड की मी एवढे दिवस झाले हे वापरते आहे, पण ते वरतून जेव्हा मी तो आटा घेते तेव्हा त्याच्यामध्ये मला एवढं दिसलं नाही। पण जेव्हा मी काल ते दिसलं मला, त्यानंतर माझी झोपच उडाली। मला खरंच रात्रभर झोप लागली नाही आणि त्यानंतर मी जेव्हा डबा उघडून त्याच्या आतमध्ये जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला त्याच्या आतमध्ये दिसलं की खरंच याच्यामध्ये अळ्या झालेल्या आहेत। लकीली कदाचित त्या आत्ताच सुरू झालेल्या असतील। तुम्ही सांगा, जुलैमधलं जर पॅकेजिंग आहे तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंतची त्याची एक्सपायरी डेट आहे। तर सप्टेंबरपर्यंत तो खराब नाही व्हायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये आत्ताच अळ्या पडलेल्या आहेत। मी सांगते 5 किलो आटा आम्ही आणला होता। जास्त आम्ही आता आटा वापरत नाही कारण दीपक 1 महिन्यासाठी TD आहे। त्यामुळे मी आणि मोक्षाच असल्यामुळे एकच टाईम चपाती बनवली जाते, त्यात पण 3च चपात्या बनवल्या जातात। त्यामुळे थोडाच आटा वापरला जातो। तर त्या 5 किलो आटापैकी फक्त 1 kg किंवा 2 kgच आटा संपला असेल तर 3 kg आटा मी अक्षरशः फेकून दिलेला। तुम्हाला मी रिक्वेस्ट करते, कळकळीची विनंती आहे ही की तुम्ही कधीही अशा पद्धतीचा चक्की आटा रेडीमेड वापरू नका, बिलकुल वापरू नका। कुठल्याही महिन्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट असेल, कुठलाही त्याचा मॅन्युफॅक्चरर असेल, कोणत्याही चक्कीचा आटा असेल तर तो प्लीज वापरू नका। तुम्हाला जर शक्य असेल तर जवळच्या किराणा दुकानातून गहू आणा, ते स्वतःच्या हाताने साफ करा आणि जवळच्या चक्कीमधून ते दळून आणा। आणि जर ते पॉसिबल नसेल, तुमच्याकडे वेळ नसेल, तुमच्याकडे आसपास तशी सुविधा नसेल, तर तुम्ही हा असा पद्धतीचा ब्रँडेड आटाच यूज करा, ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचं सील केलेलं असतं। आतमध्ये एअर नावाचा प्रकार जात नाही, त्यामुळे ते खराब होत नाही आणि हे गॅरंटी त्याची जी मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे ही फक्त मंथ लिहिलेला नसून ही डेटसुद्धा लिहिलेली असते। जसं मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवते की ह्याच्यामध्ये 25 जुलै 2026ची मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे आणि 22 ऑक्टोबर 2026ची एक्सपायरी डेट आहे। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे जरी 260 रुपीजला मार्केटमध्ये भेटत असलं तरी ह्याच्यामध्ये जो प्रोमो कोड दिलेला असतो तो प्रोमो कोड तुम्ही स्कॅन करून तुम्हाला 40 रुपीजचा कॅशबॅक आशीर्वाद आटा आपल्याला देतो आहे। तर त्यामुळे
कृपया करून कुठल्याही प्रकारचा अशा पद्धतीचा आटा तुम्ही वापरू नका, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला कधी असा अनुभव आलेला आहे का, आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जे रेडीमेड आटा अशा पद्धतीचा यूज करतात, ज्यांना चक्की आसपास नाही आहे किंवा ज्यांना दळून आणायला वेळ नाही आहे, त्यांच्यासाठी हा खूप खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यांनी हा लक्षात घेतलाच पाहिजे. कारण बऱ्याचदा काय होतं, आपण आटा आणतो, तो एकदाच गाळतो, डब्यात भरून ठेवतो आणि कंटिन्यू रोज त्याच्यातला आटा आपण वापरत असतो, पण आपल्याला एवढं लक्ष नसतं. कधी आपण मोबाईलमध्ये बघत असतो, कधी आपण घरातल्या लोकांशी गप्पा मारत असतो, कधी मुलं डिस्टर्ब करत असतात स्वयंपाक करता करता, त्यामुळे एकदम त्याच्यामध्ये आपण लक्ष देऊन बघत नसतो. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तुम्ही आटा आणताना हा अशा पद्धतीचा आणू नका, खरंच आणू नका. मी खरंच रिक्वेस्ट करते, तुम्हाला आटा आणायचा असेल तर हा अशा पद्धतीचा जो सील पॅकिंगवाला आटा असेल, अशा पद्धतीचे अजून दुसरे ब्रँड्स पण आहेत, त्या ब्रँड्सचा सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. पण माझा ट्रस्टेड ब्रँड आहे आशीर्वाद आटा. हा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, त्या लिंकवरती क्लिक करून ऑनलाईनसुद्धा तुम्ही हा आटा ऑर्डर करू शकता किंवा तुमच्या जवळच्या किराणा दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला हा आटा मिळू शकतो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि जय हिंद.